समर्थ हा उपाय शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे। जी सणपित्री अमावस्या आहे म्हणजे 21 तारखेला सगळ्यात मोठी अमावस्या, पितरांची अमावस्या, ह्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। हा उपाय कशासाठी केला जातो? घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, घरामध्ये सुख समृद्धी वाढण्यासाठी, वैभव वाढण्यासाठी, पैशाची आवक येण्यासाठी आणि घरातली जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यासाठी आणि आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? आपल्याला हा उपाय घरी करायचा आहे आणि शिव मंदिरामध्ये तो ठेवायचा आहे। आता उपाय कसा करावा? तर काय करायचं, एक छोटी वाटी घ्यायची। आता तुमच्याकडे एक डौन असेल बघा, कागदाचं डौन असतं ते घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे, एक लवंग घ्यायची आणि एक बेलपत्र ठेवायचं। हे संपूर्ण ठेवल्यानंतर आपला जो माठ असतो, तुमच्या घरात माठ असेल, छोटा गळू ठेवलेला असेल किंवा फिल्टर बसवलेलं असेल, त्याच्या खाली ठेवलं तरी सुद्धा चालेल। ती वाटी तिथं ठेवायची, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि ती वाटी उचलायची आणि आपल्याला ती वाटी घेऊन आपलं जे हे असतं बघा, ती वाटी आपल्याला घेऊन महादेवांच्या मंदिरात जायचं आहे। महादेवांच्या मंदिरात ती वाटी ठेवताना आपल्याला ती जी वाटी आहे ती आपल्याला ज्या ठिकाणी जलधारी असते म्हणजे पाणी वाहत असतं त्या ठिकाणी अशोक सुंदरीची जी जागा असते त्याच्या उजव्या साईडला गणपती बाप्पांचं स्थान असतं, त्या ठिकाणी आपल्याला ती वाटी ठेवायची आहे। आणि तुमच्या मनातली जी काही कामना आहे ती त्यावेळेस बोलायची आहे। तुमच्या मनातली कामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल आणि कशाचीच कमतरता राहणार नाही। हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे। तुम्ही सकाळी करू शकतात, संध्याकाळी करू शकतात, ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे, नक्कीच करायचा आहे। तुम्हाला याचा लाभ निश्चितच प्राप्त होईल, कारण की अमावस्या म्हटली तर ही आपल्या पितरांची अमावस्या असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणणारी असते, पितरांना मुक्ती करणारी असते आणि आपल्या मनातल्या कामना पूर्ण करणारी अशी ही सणपित्री अमावस्या आहे। त्यामुळे तुम्हाला हा उपाय सणपित्री अमावस्येच्या दिवशी 21 तारखेला करायचा आहे। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।